फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातही अशा काही घटना घडतात ज्या फिल्मी कथेपेक्षा कमी नसतात. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा एका अभिनेत्याबाबत अशीच एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. सुमारे 11 वर्षापूर्वी या क्षेत्रातील एका अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यानं जीवन संपवलं होतं. या अभिनेत्याच्या एका अंतिम इच्छेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केले. असं म्हटलं जातं की मृत्यूपूर्वी त्याने एक मेसेज लिहून ठेवला होता, ज्यामध्ये त्यानं आपली संपूर्ण मालमत्ता अशा व्यक्तीच्या नावे करण्याची इच्छा व्यक्त केली होती जिचा कुणीही विचार केला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार हे मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्यानं भिंतीवर काळ्या मार्करनं एक चिठ्ठी लिहिली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली मालमत्ता कुटुंबाच्या नावे करण्याऐवजी त्यानं ती आपल्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या नावे केली. आपल्या त्या अखेरच्या कागदात त्यानं लिहिलं होतं, ही संपत्ती तिला द्या, तिला त्रास देऊ नका. त्या संध्याकाळी त्यांची मुलगी नीरजा त्यांना भेटायला गेली होती. अभिनेते रंगनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 19 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 66व्या वर्षी हैदराबादमधील त्यांच्या घरी त्यांनी जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार त्या संध्याकाळी त्यांची मुलगी नीरजा त्यांना भेटायला गेली होती. तिनं भरपूर वेळा दरवाजा ठोठावला, परंतु त्यांनी दरवाजा न उघडल्यामुळं कुटुंबियांनी तो दरवाजा तोडला आणि त्यांना आत जाऊन पाहिले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी काम करणाऱ्या मीनाक्षी त्या दिवशी त्यांच्यासाठी जेवण बनवायला आल्या होत्या. आपले काम आटपून निघून गेल्या होत्या. त्यावेळी मात्र त्यांच्या आयुष्यात इतका मोठा कलाटणी देणारा क्षण आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. रंगनाथन यांनी आपली संपूर्ण मालमत्ता त्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता हे त्यांना माहीत नव्हतं. रंगनाथन यांना हा अंतिम निर्णय ठेवायचा होता, म्हणूनच त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील चक्क भिंतीवर लिहून ठेवला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मालमत्तेबाबतच्या या निर्णयामागील नेमकं कारण कधीही अधिकृतपणे स्पष्ट झालं नाही. अहवालानुसार रंगनाथन यांची एकूण संपत्ती 10 ते 20 कोटी रुपयांच्या दरम्यान होती.